Namaste all of you. I am Avinash Patil. Welcome all of you. Today we are going to study 1.3, that is Hope is the Thing with Feathers. It is written by a well-known American poetess, Emily Dickinson. Here in this poem we find that the title of the poem and the first line are same. Here the poetess itself at the very beginning tells us that hope as a bird. According to the poetess, hope is nesting in our mind. The central idea of this poem is that the main role played by the hope in our lives. आपल्या जीवनामध्ये आशेचं महत्त्व खूप आहे. मित्रांनो, या कवितेमध्ये कवयित्री एमिली डिकिन्सन या आपल्याला म्हणजेच प्रत्येकाला आपल्या मनामध्ये असलेल्या आशेच्या चिमुकल्या पाखराबद्दल, आपल्या मनामध्ये असलेल्या आशेला त्यांनी पाखराची अनोखी उपमा दिलेली आणि या आशा म्हणजेच जणू काही एक पाखरू आहे आणि ते नेहमी गुणगुणत असतं. शब्दांशिवाय त्याच्यामध्ये स्वर असतात परंतु शब्द नसतात असं ते पाखराचं गुणगुण असतं. आणि मित्रांनो, आपल्या जीवनाला एक वेगळा आकार देण्याचं काम या होप्स करत असतात. या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने आपल्याला तेच सांगितलेलं आहे, कितीही भयंकर वादळ आलं, कितीही मोठं संकट आलं तरी आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये हे आशेचं पाखरू हे नेहमी गुणगुणत असतं आणि आपल्याला आधार देत असतं. मित्रांनो, शेवटी कवयित्री या कवितेच्या माध्यमातून असं म्हणतात, कितीही मोठ्या संकटामध्ये माझ्यासोबत फक्त हे आशेचं पाखरू, हे चिमुकलं पाखरू असतं आणि त्याच्या मोबदल्यात मात्र त्याने कधीही माझ्याकडनं काहीही मागितलेलं नाही. अशी थोडक्यात मध्यवर्ती कल्पना या कवितेची एमिली डिकिन्सन यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग मित्रांनो, आपण ही कविता या ठिकाणी आता अभ्यासूयात. Let us start the poem which is written by an American poetess, Emily Dickinson, that is Hope is the Thing with Feathers. Let us start. 1.3, Hope is the Thing with Feathers. Now let us see warming up activity. There is chit chat. There are some questions which is asking here under the heading of chit chat. गप्पा गोष्टींमध्ये काही प्रश्न या ठिकाणी विचारले, ते प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न दिलेला आहे, डू यू एव्हर फील नर्वस? तुम्हाला कधी चिंता वाटते का? डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? तुम्हाला खरोखर उदास वाटतं का? व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड? मग कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला चिंता वाटते किंवा उदास वाटतं? व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेजन्स? अशा प्रसंगी तुम्हाला कोणत्या प्रकारची आशा तुमच्या याच्यामध्ये प्रलयित होत असते? हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? एखाद्या कठीण प्रसंगी किंवा एखाद्या कठीण समयी कोणत्या प्रकारची आशा तुमच्यामध्ये निर्माण होत असते किंवा कुठल्या प्रकारची आशा प्रलयित होत असते? व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? आणि मग ती पल्लवित झालेली आशा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करतात? तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या पद्धतीने देऊ शकतो. यानंतर लेफ्ट कॉर्नरमध्ये एक इमेज दिलेली आहे, ए मरून ऑन ॲन आयलँड, बी दिलेली आहे लॉस्ट इन अ फॉरेस्ट आणि तिसरं सी दिलेली स्ट्रँडेड ऑन द हायवे. अशा प्रकारचे 3 इमेजेस दिले आहेत आणि या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, द ओनली रे ऑफ होप. एक टायटल दिलेलं आहे आणि त्या टायटलमध्ये त्यांनी एक प्रश्न दिला, डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4-6. Each group selects for itself one of the difficult situations listed on the textbook which is given here on this page. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. वर्गातील प्रत्येकी 4 किंवा 6 विद्यार्थ्यांचं गट करायचे आणि प्रत्येक गटाने या पाठ्यपुस्तकावर दिलेले जे बिकट परिस्थितीचे जे काही
3 पिक्चर्स दिलेत ABC, त्यांच्यापैकी एका बिकट परिस्थितीची निवड करायची आणि त्या परिस्थितीशी संबंधित जे विचारलेलं आहे त्याबद्दल आपल्याला उत्तर द्यायची. मग ए मध्ये दिलेले त्यांनी अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडलेला आहे. बी दिलेला आहे अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे. पायी प्रवास करणारे प्रवासी जे त्यांचा मार्ग हरवून बसलेत इन द थिक जंगल, घनदाट जंगलामध्ये त्यांचा रस्ता ते हरवलेले आहेत. अँड सी अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन द हायवे ॲट नाईट. रात्रीच्या वेळेस ते चुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी उतरलेत. अँड इट इज अ लोनली स्पॉट. अतिशय निर्जन असा तो स्पॉट आहे. या ठिकाणपैकी एका याच्यावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांशी संदर्भात आपल्याला चर्चा करायची. मग पहिली सिच्युएशन आपण या ठिकाणी घेणार आहोत. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. प्रवाशांचा जो एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडलेला आहे. त्या संदर्भात पहिलं डिस्क्राईब युअर सराउंडिंग्स इन 4-5 सेंटेन्सेस. आपल्याला कल्पना करायची का त्या ठिकाणचं वातावरण कसं असेल, त्या ठिकाणचं सराउंडिंग परिसर कसा असेल, त्या संदर्भात 4-5 वाक्यांमध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो. वी आर ट्रॅप ऑन अ स्मॉल आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. इट इज अ डिसोलेट uninhabited island. We are all alone on this island. There are thick forests around us and frightening pythons and other poisonous snakes are slithering around us. Nothing can be seen except the thick forest, marshy land and vast waters of the ocean. अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन करू शकतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिला. राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युजिंग एक्सप्लेनेशन्स. उद्गारचक चिन्हाचा वापर करून किंवा उद्गारचक वाक्यांचा उपयोग करून या ठिकाणी काही प्रतिक्रिया तुमच्या सहकार्यांच्या या ठिकाणी त्यांनी नोंदवायला सांगितल्या आहेत. या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवू शकतो. व्हॉट अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स एक्सक्लेमेशन मार्क. लुक ओ गॉड आवर शिप हॅज लेफ्ट द शोअर विदाउट अस ऑन दिस डेसोलेट आयलँड. नथिंग ऑन अर्थ वुड सेव्ह अस. अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स आपण लिहू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा युजिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून तुमच्यासाठी एकच असा आशेचा किरण कोणता आहे त्या संदर्भात लिहायचं आहे. मग यामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो रे ऑफ होपच्या संदर्भात. लेट अस होप दॅट द पीपल ऑन आवर शिप फाइंड अस मिसिंग अँड रिटर्न बॅक टू धिस आयलँड or some other ship, helicopter or a plane notices our movements and save us from this horrible situation. That would be our only ray of hope. आणि हे आपल्यासाठी एक शेवटचा आशेचा किरण असेल अशा प्रकारे आपण लिहू शकतो. लास्ट मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. 2 members of your group. तुमच्या गटातील 2 सदस्य आर गोईंग आउट टू ट्राय टू गेट हेल्प. मदत मिळवण्याकरता ते बाहेर जात आहेत आणि दे कॅन टेक एनी 5 थिंग्स विथ देम. त्यांच्यासोबत ते 5 गोष्टी घेऊन जाणार आहेत. राईट व्हॉट दे चूज अँड व्हॉट दे चूज इट. मग ते कोणत्या गोष्टींची निवड करतील आणि त्यांची निवड काय करतील, व्हाय दे चूज इट, तर ते लिहायचं आहे. मग यामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो का दे विल टेक अ पीस ऑफ व्हाईट क्लॉथ टू शो देअर प्रेझेन्स ऑन द आयलँड टू शिप्स, helicopters, planes, etc. They will take mobile phones for contact, food packs, a water bottle, a match box and a stick for protection. तर अशा प्रकारे आपण त्या संदर्भात लिहू शकतो. यानंतर आपण ती कविता पाहणार आहोत. त्या कवितेला सुरुवात करण्याच्या आधी उजव्या कोपऱ्याला या ठिकाणी काही कठीण शब्द दिलेले आहेत. परचेस मीन्स अलाइट्स, रूट्स, विसावते किंवा विश्रांतीसाठी बसत असते. सेकंड वर्ड गेल, व्हेरी स्ट्रॉंग वाइंड, ज्याला आपण वादळ म्हणू शकतो. स्टॉर्म, देन सोअर, कॉझिंग ग्रेट पेन, ज्याला दुःखदायक किंवा यातना देणारं असं आपण म्हणू शकतो. ॲबॅश, मेक अनइझी, मेक इट कीप क्वाईट, भांबवून टाकणं किंवा बैचन करणं या संदर्भातला हा शब्द आलेला आहे. त्यानंतर आपण पहिल्या 4 ओळींना या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. फर्स्ट लाईन फ्रॉम दिस पोएम. होप इज द थिंग विथ फेदर्स that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. पहिल्या 4 ओळींमध्ये कवयित्री आपल्याला सांगते का होप इज द थिंग विथ फेदर्स, आशेला पंख असतात
आशेला पंख असतात आणि ती जणू काही दॅट परचेस इन द सोल, ती जणू काही एखाद्या पाखराप्रमाणे आपल्या मनाच्या घरट्यामध्ये ती राहत असते. अँड सिंग्स, आणि ती गाणं गुणगुणत असते. द ट्यून विदाउट द वर्ड्स, शब्द नसलेलं गाणं ती नेहमी गुणगुणत असते. त्या गाण्याला शब्द नसतात, तर फक्त मधुर मधुर सूर त्या गाण्यामध्ये असतात. आणि हे गाणं अँड नेव्हर स्टॉप्स, कधीही न संपणारं हे गाणं आहे. ॲट ऑल, कधीही न संपणारं आणि सतत मनामध्ये एक प्रकारचं रुंजी घालत असलेलं हे गाणं. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी पहिल्या 4 ओळींमध्ये कवयित्रीने या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचे 4 लाईन्स, नेक्स्ट 4 लाईन्स. अँड स्वीटेस्ट, स्वीटेस्ट या ठिकाणी मधुर या अर्थाने हा शब्द आलेला आहे. अँड स्वीटेस्ट इन द गेल, गेल मीन्स स्ट्रॉंग वाइंड, ज्याला आपण वादळ म्हणू शकतो, तुफान म्हणू शकतो. इज हर्ड, कोणतंही भयंकर वादळ येऊ, कितीही भयंकर वादळ आलं तरी सुद्धा हे कर्णमधुर गीत, गोड गाणं आपण ऐकतच असतो. आणि तो गाणं म्हणणारं हे आशेचं पाखरू ते नेहमी गाणं गातच राहतं. कितीही भयंकर वादळ येऊ, कितीही मोठं संकट येऊ, माणसाच्या मनातली आशेची भावना सुद्धा प्रत्येक संकट समयी आपल्याला दिलासा देत असते. आणि त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी या पक्षाची उपमा या ठिकाणी दिलेली. दॅट कुड अबॅज द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, ऊब देणाऱ्या, अनेकांना ऊब देणाऱ्या या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल असं कवयित्रीला या ठिकाणी वाटतं. आपल्या मनाला उभारी देणारी ही आशा मिटवणं कदाचित एखाद्या भयंकर वादळाला सुद्धा अशक्य होईल, म्हणजे भयंकर वादळाला हे शक्य होईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटच्या 4 ओळी. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड, चिलेस्ट लँड मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस, अत्यंत बिकट किंवा वाईट परिस्थिती. आय हॅव हर्ड इट इन द, अत्यंत अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आशेच्या या पाखराने आपले गाणं या ठिकाणी म्हटलेलं आहे, ते मला ऐकवलेलं आहे. कितीही वाईट प्रसंग असला, कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याचं गाणं आपण ऐकत असतो. अँड ऑन द स्ट्रेंजस्ट सी एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी, आणि प्रसंग कितीही बिकट असला तरी त्याने माझ्याकडून कणभरही मोबदला मागितला नाही. या आशेच्या पाखराने जे गाणं आपल्याला ऐकवलेलं आहे वाईट परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये, त्याच्या मोबदल्यात त्याने कुठलीही अपेक्षा केलेली नाही असं या ठिकाणी कवयित्रीने शेवटी या 4 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारची ही कविता या ठिकाणी एमिली डिकिन्सन यांनी होप, आशेचं हे चिमुकलं पाखरू या विषयाशी संदर्भात या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर मग मित्रांनो, आता या कवितेवर आधारित ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग बघूयात ॲक्टिव्हिटीज. एक्सट्रॅक्ट नंबर 1, पहिला स्तंभ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. होप इज द थिंग विथ फेदर्स, डॅश इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. एवढा हा स्तांजा. त्याच्यावर ॲक्टिव्हिटी, पहिली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली. पोएमवर 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. ॲक्टिव्हिटी नंबर 1 ती सिम्पल फॅक्च्युअल आधारित असते. ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवर आधारित असते. आणि ॲक्टिव्हिटी नंबर 3 जी ती पोएटिक डिव्हाइसवर आधारित असते. तर सुरुवातीला आपण ॲक्टिव्हिटी नंबर 1 सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. या कवितेच्या आधारे दिलेल्या ओळी आपल्याला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. पहिली ओळ या ठिकाणी दिलेली, द होप बर्ड इज सिटिंग डॅश. तर या कवितेच्या सहाय्याने आपण इन द सोल अशा प्रकारे ते वाक्यरचना लिहून ते वाक्य पूर्ण करू शकतो. दुसरं वाक्य दिलेलं आहे महत्त्वाचं, सिंगिंग ऑफ द बर्ड नेव्हर स्टॉप्स, अंडरलाईन केलेला पार्ट. तिसरं वाक्य, इट्स सॉन्ग इज द डॅश ॲट द टाइम ऑफ स्टॉर्म. इथं स्वीटेस्ट शब्द आपण लिहू शकतो. अँड लास्ट वन, डॅश हॅज हर्ड द बर्ड सॉन्ग इन मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस. द पोएटेस या शब्दाला अंडरलाईन केलेली आणि तो शब्द आपण कवितेच्या सहाय्याने भरू शकतो. या ॲक्टिव्हिटी नंबर 1मध्ये 4ही जे उपप्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये अंडरलाईन केलेले पार्ट आपण कवितेच्या सहाय्याने त्यांचा उपयोग करून या ठिकाणी ते वाक्य पूर्ण करू शकतो.
त्याच्यानंतर पुढची दुसरी ॲक्टिव्हिटी दिली कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी मॅच द फॉलोविंग. या ठिकाणी जोड्या जुळवण्यासाठी त्यांनी एक प्रश्न दिलेला आहे. ए आणि बी देर आर 2 टाइप्स ऑफ कॉलम्स अंडर द हेडिंग ऑफ ए कॉलम. नंबर 1 होप, नंबर 2 गेल स्टॉर्म, नंबर 3 कीप वार्म, 4 चिलेस्ट लँड अँड 5 अक्रम. ए आणि बी 2 प्रकारचे कॉलम्स या ठिकाणी दिलेले आहेत. ए मध्ये 5 शब्द दिलेले आहेत, ते आत्ताच आपण वाचून पाहिले. त्याच्यासाठी बी कॉलममध्ये काही त्यांनी शब्द दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायला सांगितले. या ठिकाणी ऑलरेडी जोड्या लावून ठेवलेल्या आहेत आपण. होपसाठी बर्ड हा शब्द आहे. त्याच्यानंतर गेल किंवा स्टॉर्म वादळ याच्यासाठी टफेस्ट टाइम्स इन लाईफ. त्यानंतर कीप वार्म मीन्स प्रोव्हाइड कम्फर्ट हा त्याच्यासाठी योग्य शब्द आपण लिहू शकतो. चिलेस्ट लँड डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. अँड लास्ट वन अक्रम म्हणजे अ व्हेरी स्मॉल बीट. अशा प्रकारे आपण त्यांच्या जोड्या लावू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस. ही तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती पोएटिक डिव्हाइसवर आधारित आहे. यामध्ये पहिला प्रश्न अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. राईट रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. याच्यामध्ये आपल्याला रायमिंग पेअर्स लिहायच्यात. कवितेच्या साहाय्याने आपण पहिली रायमिंग पेअर लिहू शकतो सोल ऑल. त्याच्यानंतर दुसरी पेअर दिलेली फेदर्स वर्ड्स. नंबर 3 हर्ड बर्ड. नंबर 4 स्टॉर्म वार्म आणि नंबर 5 सी मी. अशा प्रकारे कवितेच्या ज्या ओळी दिलेल्या असतात त्या ओळींच्या शेवटच्या शब्दावरून आपण या पेअर्स जोडू शकतो. त्याच्यानंतर दुसरा याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंबर 2 वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. निसर्गाच्या काही घटना असतील, काही गोष्टी असतील, त्यांच्याशी आपल्या भावना किंवा अनुभव आपण जोडत असतो, त्यांचा संदर्भ घेत असतो. विच ऑफ आवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. मग कोणत्या गोष्टींचा आपण किंवा अनुभवांचा किंवा भावनांचा या ठिकाणी संदर्भ किंवा त्या ठिकाणी घेत असतो ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विचारलेला प्रश्न आहे. पहिला शब्द दिला त्यांनी डार्कनेस, तर मग इव्हिल साईन निसर्गातले म्हणजे जो काही अंधार असेल त्या अंधाराचा संबंध आपण इव्हिल साईनशी घेऊ शकतो. दुसरा अस्टॉर्म वादळ, डिफिकल्टीज. नंबर 3 सनराईज सूर्योदय, बिगिनिंग, प्रोग्रेस, ग्रोथ. या अर्थाने आपण सनराईज चा अर्थ लावू शकतो. देन नंबर 4 अ लाईट शॉवर, प्लेझर. नंबर 5 सनशाईन, हॅपीनेस. त्याच्यानंतर पुढचा अर्थक्वेक, भूकंप, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. अ सडन व्हायलंट डॅमेज, अचानक काहीतरी नुकसान. त्यानंतर नंबर 7 अ रेनबो, इंद्रधनुष्य, अनएक्सपेक्टेड जॉय म्हणजे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही इतका मोठा आनंद. देन नंबर 8 डॉन, द बिगिनिंग ऑफ समथिंग, पहाटेचा संदर्भ आपण असा घेऊ शकतो. नंबर 9 डार्क क्लाउड्स, काळेकुट्ट ढग, सॅड ऑर डिफिकल्ट सिच्युएशन, दुःखी किंवा कष्टी अशी परिस्थिती. अँड लास्ट वन नंबर 10 अ पिकॉक, अ प्लेजंट फ्लिंग. प्लेजंट फ्लिंगसाठी आपण पिकॉकचा संबंध आपल्या अनुभवांशी किंवा आपल्या भावनांशी या अशा प्रकारचे संबंध आपण निसर्गातल्या काही घटना किंवा गोष्टींशी जोडू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन विच इज गिव्हन हियर, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, जो आपल्याला सेक्शन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3B मध्ये विचारला जाऊ शकतो. 5 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे टायटल. टायटलमध्ये आपण त्या कवितेचं शीर्षक लिहायचं असतं. होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेचं शीर्षक आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोएट. द पोएटेस ऑफ द पोएम इज इमिली डिकिन्सन. नंबर 3 तिसरा महत्त्वाचा मुद्दा राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टांजाज इज ABAB whereas in the third stanza is ABBB. अशा प्रकारे पहिल्या 2 स्टांजांमध्ये ABAB हा राईम स्कीम आपल्याला सांगता येईल आणि तिसऱ्या स्टांजामध्ये ABBB अशा प्रकारचं राईम स्कीम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा फिगर ऑफ स्पीच, पर्सोनिफिकेशन हा अलंकार या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतोय. देन नंबर 5 थीम, सेंट्रल आयडिया या कवितेची मध्यवर्ती कल्पना. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईव्स. आपल्या जीवनामध्ये जी भूमिका आशा निभावत असते
ती एक मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी घेतलेली. अकॉर्डिंग टू द पोएटेस होप द टाईट लिटल बर्ड दॅट नेस्ट इन अवर सोल कीप्स अस गोईंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न. म्हणजे आशा आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनातील कठीण प्रसंग असतील, भयंकर परिस्थिती असेल, त्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असते. एक पक्षाप्रमाणे आपल्या मनामध्ये ती घरटे करत असते आणि त्याच्या मोबदल्यामध्ये कुठल्याही प्रकारची डिमांड आशा करीत नाही, असं एक थीम किंवा सेंट्रल आयडिया आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी होप इज द थिंग ऑफ फेदर्स ही पोयम या ठिकाणी आपण समजून घेतली. आपल्याला ही कविता आवडली असेल तर नक्कीच या कवितेला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या वर्गमित्रांपर्यंत जास्तीत जास्त त्याला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.